देवासोबत चांगले नाते बनवण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याने बाळगाव्या यासाठी. प्रियांनो, पहिली गोष्ट म्हणजे देवावर विश्वास ठेवा. प्रियांनो, देवावर जेव्हा तुम्ही विश्वास करता तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामधील अनेक अडचणी किंवा आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रत्येक प्रॉब्लेम सोडवण्यास तो मदत करतो. आणि आपला जर विश्वास असेल तर देवाला वाटतं की हा खरोखर हा माझ्यावरती विश्वास करत आहे, हा खरोखर देवाचा आज्ञा पाळत आहे असे त्याला वाटतं. आणि परमेश्वर आपला जो विश्वास आहे त्या विश्वासाने आपल्या जीवनामध्ये सर्व चमत्कार होतात. प्रियांनो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रार्थना करणे. प्रियांनो, तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करा. अडचण आली प्रार्थना करा, सुखात आहात प्रार्थना करा, तुमच्याकडे आशीर्वाद भेटला प्रार्थना करा, कोणी प्रॉब्लेम्समध्ये आहेत प्रार्थना करा, एखादा तुम्हाला त्रास देतोय प्रार्थना करा. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना हे सर्वात मोठं औषध आहे. आणि आपल्या परमेश्वराच्या या बायबलनुसार आपण जर पाहिलं तर आपला जो प्रार्थना करण्याची शक्ती आहे, प्रार्थना करण्याने हे सर्व चमत्कार झालेले आहेत. प्रियांनो, प्रार्थनेला तुम्ही जेवढं महत्त्व द्याल तेवढे मोठे चमत्कार तुमच्या जीवनामध्ये येईल आणि तुमचे प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही प्रार्थनाद्वारे देवासमोर तुम्ही मांडू शकता आणि ते तुम्हाला आशीर्वाद करेल. आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे देवाच्या आज्ञा पालन करणे. प्रियांनो, देवाच्या आज्ञा खूप महत्त्वाच्या आहेत आणि देवाच्या आज्ञेमध्ये आपल्याला माहिती पडतं की या जगात पुढे काय होणार आहे, आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये आहोत, आपण आता सध्याची परिस्थिती आपली कशी आहे आणि त्या परिस्थितीनुसार परमेश्वराने आपल्याला कोणते नियम लावून दिलेले आहेत आणि ते नियम आपल्यासाठी काय आहेत हे आपल्याला आज्ञा पालन केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. प्रियांनो, जेव्हा देव सांगतो ना की तुम्ही असं करू नका तसं करू नका, तर प्रियांनो त्याच्या मागचं सांगण्याचं कारण हे खूप मोठं असतं. त्यासाठी प्रियांनो कधीही विसरू नका, देवाची आज्ञा पाळा आणि देवाच्या वचनावरती तुम्ही चाला. आणि देवाचं वचन आपल्याला जीवन आहे ते आपल्याला कोणत्याही वाईट गोष्टीमधून ते आपल्याला बाहेर काढत असतं आणि ती आज्ञा आपल्याला आपला जो पाय आहे तो कुठेही फसू देत नाही, कोणत्या अडचणीत आपल्याला फसू देत नाही. आणि त्यासाठी परमेश्वर आपल्याला धीर देतो, आपल्याला हिंमत देतो आणि आपल्याला अशी प्रत्येक अडचणीमध्ये निघण्यास आपल्याला मदत करतो. आणि त्यासाठी परमेश्वराच्या आज्ञा खूप महत्त्वाच्या आहेत. या वचनाद्वारे ते तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.